अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण. प्ले ग्रुपपासून ते पहिलीपर्यंत दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या रायझिंग स्टार स्कूल वांगणी मध्ये शैक्षणिक वर्ग 2026-27 साठीची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी आधुनिक शिक्षण पद्धती, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण ही रायझिंग स्टार स्कूलची ओळख आहे. दिनांक 13 डिसेंबर रोजी पालकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बदलापूर न्यूजचे संपादक व श्री साईलीला शिक्षण ट्रस्ट शीळचे अध्यक्ष महेश बनोटे सोबतच वांगणी, बदलापूर, अंबरनाथ अशा अनेक शहरात शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे नाव म्हणजेच गजानन टोके सर यांचे शाळेच्या व्यवस्थापनाकडून हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी ज्यांच्या संकल्पनेतून रायझिंग स्टार स्कूल सुरू झाली ते श्री साईलीला शिक्षण ट्रस्ट चे सचिव शरद शेलार यांनी पालकांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, शाळेची भूमिका आणि पालकांचा सहभाग यावर सखोल मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान पालकांनी मांडलेल्या विविध शंका, समस्या आणि सूचना यांचे योग्य निरसन करण्यात आले. त्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सोबतच टोके सर व महेश बनोटे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या काळात दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व, शाळा पालक समन्वय आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक बाबी यावर देखील सविस्तर चर्चा मांडली. शाळेबद्दल अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा. प्रतिनिधी तनया कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज. वर्षापासून माझी प्ले ग्रुप नर्सरी स्कूल अविरत चालू आहे आणि याच्यासाठी तुमचं सर्व पालकांचं सहकार्य ते महत्वाचं होतं आणि ते तुम्ही दिलं. यापुढे पॅरेंट्स ऑन डिमांड की सर फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड किंवा पुढची स्कूल तुम्ही सुरू करा. आणि माझी पण इच्छा मनापासून होती, पण एवढी सोपी गोष्ट नसते शाळा सुरू करणं. त्यासाठी अनेक समस्या असतात आणि त्या समस्या माझ्या एकट्याने ते सॉल्व्ह होत नव्हत्या. त्यासाठी महेश बनोटे, आमचे टोके सर या दोघांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय आणि फर्स्ट स्टँडर्ड पासून यावर्षी 2026-27 फर्स्ट स्टँडर्ड आम्ही सुरू करतोय. म्हणजे शाळेचं नाव आहे रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल आणि यापुढे ही अशीच अविरत शाळा माझी चालू राहील यासाठी तुमच्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. जसं तुम्ही प्ले ग्रुप नर्सरीला मला सहकार्य केलं आणि यापुढे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ शाळा सुरू करण्याची संकल्पना माझ्याकडे पहिल्यापासून होती. पण तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटचं काही रूल्स असतात, ते रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागतात आणि तेव्हाच ती शाळा पुढे चालू असते. तर तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि माझ्या ह्या दोन मित्रांच्या सहकार्याने फर्स्ट स्टँडर्ड ह्या वर्षी मी सुरू करतोय. फर्स्ट स्टँडर्ड सुरू करायचा पहिला माझा विचार की जे आज वांगणीचा जो काय पॅरेंट्स आहे आपला, त्याची काही विद्यार्थी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नेरळ अशा ठिकाणी जातात. जात असताना फी हा इश्यू वेगळा, परंतु त्या ठिकाणी पूर्ण दिवस जात असतो. त्याहीपेक्षा तिथे असलेली अवाढव्य फी, दुसरं ट्रॅव्हलिंगचे असलेले चार्जेस. इथे वांगणीमध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होतं तेवढं तुमचं ट्रॅव्हलिंग चार्जेस बदलापूर ते वांगणीमध्ये घेतात, बसवाले, व्हॅनवाले जे काय असतील ते. आणि ही कुठेतरी पालकाची होत असलेली हेंचाळ मला थांबवायची होती. कारण जीव तुमचा अडकलेला असतो. मुलगा सकाळी गेलेला असतो तर डायरेक्ट संध्याकाळीच तो इथे येतोय. घरी आल्यानंतर जो काय झोपतोय तो सकाळीच उठतोय. परंतु तोच विद्यार्थी जर वांगणीमध्ये असेल तर त्याचा वेळ वाचणार आहे आणि त्याहीपेक्षा आमच्या पालकांचे पैसे वाचणार आहे. हे महत्वाचं आहे. कारण पैसे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या स्कूलमध्ये बदलापूरच्या असतील, नेरळच्या असतील किंवा कर्जतच्या असतील तिथे जाता, तुम्ही डोनेशन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि सर्वच असलेल्या पॅरेंट्सना ते अफोर्डेबल नसतं. काही 50,000 असतं, काही 60,000 असतं, काही 20,000 असतं. एज्युकेशन तेच असतं, थोडंफार 19-20 होतं. आज तुम्ही सर्व सुशिक्षित पालक माझ्याकडे आहेत. माझे विद्यार्थी पण या ठिकाणी मीटिंगमध्ये आहेत, ते जे माझ्या क्लासेसमध्ये शिकून गेलेले आहेत. सिलेबस तोच असतो, फक्त एक काहीतरी ब्रँड असतं आणि ब्रँडच्या नावाखाली ते पैसे गोळा केले जातात. पण मी माझी स्कूल प्ले ग्रुप नर्सरी पासून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पण एक मिनिमम फीस त्या ठिकाणी ठेवून चांगल्या प्रकारचं क्वालिटी या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून पालकाच्या मनामध्ये बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरला जाण्यापेक्षा त्याला इथे या ठिकाणी जर पर्याय मिळाला तर त्याचे पैसेही वाचतील, विद्यार्थ्याचा वेळही वाचेल, शारीरिक मानसिक त्याची क्षमता चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल.
अशा प्रकारे एक संकल्पना मी मनामध्ये होती गेल्या काही वर्षापासून, पण ती पूर्णत्वाला जात नव्हती. कारण गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन एवढी सोपी गोष्ट नसते ती सर्व पूर्ण करणं. आणि त्यासाठी माझं काही दिवस गेले, काही माझे वर्ष गेले. आणि ते जात असताना महेश बनवटे, टोके सर यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. आणि येणाऱ्या वर्षामध्ये फर्स्ट स्टँडर्ड मी सुरू करतोय. फर्स्ट स्टँडर्ड सुरू करायचा फर्स्ट हेतूच असा आहे की डायरेक्ट कुठेही 5वी 6वी 7वी 8वी माझी मान्यताच आहे फर्स्ट टू 12 आर्ट्स कॉमर्स सायन्स. पण स्टेप बाय स्टेप गेल्याने विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येईल, विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी शिक्षण देता येईल. आणि जो काही लोड जो आहे टीचिंग स्टाफवर येणार आहे, शाळेवर येणार आहे, मॅनेजिंग कमिटीवर येणार आहे, तो थोडा कमी करून स्टेप बाय स्टेप जायचा मी प्रयत्न करणार आहे. तुमची काही मुलं सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्सला असतील तर त्याचं काही आपण करू शकत नाहीये. पण ठरल्याप्रमाणे सरांचा जो अनुभव सरांनी जो मला अनुभव शेअर केला, कारण सरांची मी ओळख थोडक्यात करून देणार आहे नंतर. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये वांगणीच्या विद्यार्थ्याचं शिक्षण आणि त्याचं पालकाचे बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये होत असलेले हेलसाड, आज तुम्ही जर पाहत असाल तर प्रिन्सिपल कोण आहे हेच विद्यार्थ्यांना माहित नसतं, पॅरेंट्सना माहित नसतं. कुठली तरी टीचर त्या ठिकाणी मीटिंग घेते, गेटमध्येच एंट्री नसते. जेव्हा तुम्हाला आता अनुभव आहेत की नाही मला नाही माहिती, पण जेव्हा तुम्ही जाल तिथे तेव्हा तुम्हाला समजणार आहे की सरांकडे जो आपण शाळेमध्ये आपला मुलगा होता तेव्हा असलेलं सरांशी असलेलं एक रिलेशन, सरांची असलेली एक ओळख कशा प्रकारे होती आणि इथे तुम्हाला कोणच ओळखत नाहीये. आणि या सर्वांचं तुम्हाला बाहेर काढायचा माझा घाट होता आणि तो मी पूर्णत्वाला नेणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे मला तुम्ही प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर साठी सहकार्य केलं तेच पुढे सहकार्याची अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. आणि तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मला कसं देता येईल हा हेतू मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रथमतः मी टोके सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर उभे राहा. पुष्पगुच्छ देऊन सरांना मी स्वागत करणारच आहे. 4 ते 5 ठिकाणी स्वतःच्या अशा शाळा आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या शाळा रनिंग आहेत. आणि त्यांना जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा सर मला म्हणायचे की तू पुढे काहीतरी प्रयत्न कर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पण ते काही कारणामुळे मला शक्य नव्हतं. पण महेशने थोडी मदत केली, थोडी हिंमत दाखवली. कारण शाळा सुरू करण्यासाठी हिंमत असावी लागते. आणि मग असं ठरलं की चला आपण करूया. त्यासाठी प्रोसिजर सुरू झाली, सरांनी सहकार्य केलं आणि शासनाच्या असलेल्या सर्व काय असलेले त्याच्या त्रुटी आम्ही भरून काढल्या. आणि याचं सर्व श्रेय टोके सरांना जातं. अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण क्षेत्रामध्ये असलेलं ज्ञान म्हणजे शाळेसंदर्भात आज तुम्ही कुठल्याही शाळा, आज मग तुम्ही पॅरेंट्सची मुलं तुमची जे शाळांची नावं घेतो ना तिथे असतील, डॉल्फिन, कॅलिबर, महात्मा फुले, विद्या विकास, याला कोणालाही शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं जिल्हा परिषद असेल, तुमचं मंत्रालय असेल, तुमचं ठाण्याचं कलेक्टर ऑफिस असेल, तिथे शिक्षणासंदर्भात काहीही समस्या आली तर एकमेव रामबाण उपाय म्हणजे टोके सर. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारचं त्यांचं त्या लोकांशी असलेलं रिलेशन आणि मॅनेजमेंटच्या असलेल्या समस्या, शिक्षकांच्या असलेल्या समस्या, विद्यार्थ्यांच्या असलेल्या समस्या त्यांच्या पुढे मांडून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं एक हातोटी या सरांकडे आहे. आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. मॅनेजमेंटच्या असलेल्या समस्या, शिक्षकांच्या असलेल्या समस्या, विद्यार्थ्यांच्या असलेल्या समस्या त्यांच्या पुढे मांडून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं एक हातोटी या सरांकडे आहे. आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं म्हणून आम्ही सुरू करतोय. तर सरांचं जोरदार टाळ्या वाजून तुम्ही स्वागत करायचं आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं असं नाव आणि चांगल्या प्रकारे व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमचं बिल्डिंग असेल, खदान असेल, इतर कुठलेही व्यवसाय असतील त्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी असं असलेलं उद्योजक. आणि आता इथे आपल्या बदलापूर न्यूज चॅनल ना, हा,
सरांचं महेशने बदलापूर न्यूज चॅनल सुद्धा सुरू केलं, त्याची माणसं सुद्धा इथे आलेली आहेत. आणि एकूणच राजकीय सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्यालाही कुठेतरी शिक्षणाची असलेली आवड आणि ती आवड हाताशी धरून मला मदत केली आणि आम्ही दोघांनी मिळून हे रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल सुरू करायचं घाट घातलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं असलेलं म्हणजे केव्हाही त्याला जरी फोन केला की अशाची समस्या आहे शाळेसंदर्भामध्ये तर केव्हाही कधीही त्या ठिकाणी हजर. कधी माझं काम आहे, मी बिझी आहे किंवा काय आहे काहीही न सांगता. कारण शिक्षण हे एक पवित्र काम आहे, हे त्यालाही थोडी कुठेतरी आवड आहे आणि त्याचा तो माझा पण थोडाफार हातभार त्याच्यासाठी लागला पाहिजे म्हणून तोही प्रयत्न करतोय. आणि त्याचं पुष्पगुच्छ देऊन मला वाटतं आमचे माजी सरपंच इथे आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतोय की महेशला पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करायचं आहे.